नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो एका स्पेशल टॉपिकवर आहे, विषयावर आहे, ज्यामध्ये आपण 500 गावठी कोंबड्या पाळायला किती खर्च येईल, किती फायदा होईल, याप्रमाणे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत। आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे। एक एक गोष्टीचा हिशोब या ठिकाणी तुमच्या समोर मी ठेवून प्रत्येक गोष्टीचं गणित तुम्हाला एकदा अगदी बारकाईने समजून या व्हिडिओत मी सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ प्रत्येकाने शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत याच्यासाठी बघायचा आहे कारण की मी प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक सेकंदाला खूप महत्त्वाचं गणित हिशोब तुम्हाला मी सांगणार आहे। कारण की तुम्ही एक सेकंद जरी हा व्हिडिओ पुढे घेतला किंवा या ठिकाणी चुकवला तर तुमचा सर्व हिशोब या ठिकाणी चुकून जाणार आहे। कारण की आपण या व्हिडिओमध्ये दोन प्रकारची गुंतवणूक सांगणार आहोत, म्हणजे एकदा करावी लागणारी गुंतवणूक जी तुम्हाला मी शेवटला सांगणार आहे। त्याचनंतर मध्ये तुम्हाला एका बॅचला खाद्य खर्च असेल, लसीकरण असेल, त्याप्रमाणे इतर खर्च असेल, तुमच्या गाडीचं पेट्रोल, मजुरी असेल, असं सर्व खर्च आणि त्याचप्रमाणे एकदा करावी लागणारी गुंतवणूक, अशा दोन प्रकारचे खर्च मी तुम्हाला गॅपने सांगणार आहे। आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 500 गावठी कोंबड्या पाळून तुम्हाला दोन प्रकारचे उत्पन्न सोबत घ्यायचे आहेत, जे तुम्हाला या ठिकाणी मांस उत्पादन असेल, म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला पिल्लं काढून मोठे करून विकायची आहेत, आणि दुसरं उत्पन्न तुमचं की या ठिकाणी तुम्हाला काही कोंबड्या ठेवून त्यांच्यापासून अंडी विक्री करून देखील तुमचं दुसरं उत्पन्न असणार आहे। त्यानंतर खाद्याचं नियोजन असणार आहे। अशा भरपूर गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये या व्हिडिओत सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ अर्ध्यातून सोडून जायचा असेल किंवा पुढे घेऊन बघायचा असेल तर तुम्ही आत्ताच हा व्हिडिओ बंद केला तरी चालेल। कारण की तुम्ही अर्धवट व्हिडिओ बघण्यापेक्षा न बघितलेला बरा आहे। कारण की अर्धवट व्हिडिओ जर तुम्ही बघून एखादा व्यवसाय करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी नुकसान होण्याचे खूप चान्सेस जास्त आहेत, बरोबर। कारण की आपण जर 1-2 लाख रुपये किंवा लाखो रुपये आपण गुंतवून लाखोंची आपण स्वप्न बघत असाल, त्या ठिकाणी 10, 20, 30 मिनिटाचा व्हिडिओ या ठिकाणी आपल्यासाठी काही मोठी गोष्ट नाही आहे। कारण की आपल्याला जर बिझनेस करायचा असेल, दीर्घकाळ आपल्याला त्या बिझनेसमध्ये टिकायचं असेल आणि मोठा इन्कम कमवायचा असेल, त्या ठिकाणी चांगली माहिती घ्यावी लागेल। पुरेपूर माहिती घ्या, तेव्हाच व्यवसायामध्ये उतरा। त्या ठिकाणी जो व्हिडिओ आहे त्या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की बघा। अर्धवट नॉलेज हे विषयाप्रमाणे असतं, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सोबतच छोटीशी विनंती आहे, मी तुमच्या भावाप्रमाणे, मुलाप्रमाणे, मित्राप्रमाणे आहे, तर एक छोटीशी विनंती आहे माझी तुम्हाला की व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते, तर सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे। कारण की प्रत्येकजण नंतर व्हिडिओ बंद करून निघून जातं। त्या ठिकाणी आत्ताच्या आत्ता व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे मी जे काही नवीन येणाऱ्या काळातील महत्त्वाचे व्हिडिओ बनवेल, ज्यामध्ये लसीकरण असेल, औषध असेल किंवा बारीक बारीक गोष्टींचे जे मी व्हिडिओ बनवेल ते सर्व तुम्हाला वेळेवर पोहोचत राहतील। त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। तर बघा, आपण या ठिकाणी सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला। आता साहजिक आहे, आपल्याला जर 500 गावठी कोंबड्या पाळायच्या असतील तर त्यासाठी एक 500 गावठी कोंबड्या गरजेच्याच आहे, त्याशिवाय होऊ शकत नाही। आणि 500 कोंबड्यांसोबत या ठिकाणी 50 गावठी कोंबडे आपल्याला असले पाहिजे, म्हणजे प्रत्येकी 10 कोंबडी मागं एक गावठी कोंबडा आपल्याला ठेवायचा आहे। जेणेकरून काय होईल की ते अंडे जे आहेत या ठिकाणी फर्टाईल अंडे असतील। आता फर्टाईल अंडं म्हणजे काय की ज्यातून पिल्लू बाहेर पडेल। कारण की कोंबडी जी असते ती या ठिकाणी बिना कोंबड्याशिवाय अंडं देते, पण त्यातून पक्षी निघत नाही। त्यामुळे तुम्हाला फर्टाईल अंडं पाहिजे, म्हणजेच कोंबडीने कोंबड्याखाली बसून या ठिकाणी अंडं दिलेलं पाहिजे। त्यामुळे आपण 50 गावठी कोंबडे ठेवणार आहोत। सोबतच या ठिकाणी बघा, जर आपण प्युअर गावरान कोंबडीची जर गोष्ट करत असाल तर त्यांचा अंडी देण्याचा जो रेशो आहे तो या ठिकाणी 20 ते 30% या ठिकाणी असतो। म्हणजे जर तुमच्याकडं 500 गावठी कोंबड्या असेल तर तुम्हाला दिवसाला सरासरी कमीत कमी 100 अंडे तरी या ठिकाणी भेटली पाहिजे, बरोबर। कारण की 20% जर आपण पकडला तर 500चे 20% 100 अंडे दिवसाला होतील, बरोबर। आणि महिन्याचे म्हणजेच गुणिले 30 असे 3000 महिन्याला अंडी आपल्याला भेटणार आहे, बरोबर। आता त्यानंतर आपण काय करणार आहोत, हे जे 3000 अंडी आहेत हे आपण इन्क्युबेटरद्वारे या ठिकाणी उभवायला ठेवणार आहोत। आता इन्क्युबेटर, बरेच लोक बोलतील की 3000 पक्ष्यांचं इन्क्युबेटर कुठून आणायचं। बघा, आता इन्क्युबेटर घरगुती कसं बनवायचं, स्वस्तामध्ये या ठिकाणी जुगाड कसा करायचा, जर ह्यावरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा। कारण की मी देखील माझ्या कोंबड्यांसाठी एक नवीन आणखी एक इन्क्युबेटर बनवणार आहे, तर तुम्हाला मी त्याचा एक सविस्तर व्हिडिओ काढून या चॅनलवर टाकून देईन, फक्त त्यासाठी कमेंट आल्या पाहिजे। आता बघा,
3000 अंडी आपण इन्क्युबेटरमध्ये टाकली होती. इन्क्युबेटर म्हणजे ज्याद्वारे आपण बिना कोंबडीशिवाय आपण अंडे उबवून त्यातून पिल्ले काढू शकतो, त्याला इन्क्युबेटर म्हणतात. आपण असे 3000 अंडी इन्क्युबेटरमध्ये टाकली आणि त्यातून आपण पिल्ले काढली. आता साहजिक आहे, या ठिकाणी सगळ्यामधून तर पिल्लं अजिबात निघत नाही. काहींचे अंडे खराब निघतात, काहींचे पिल्लं मारतात आणि काहींचे पक्षी मारतात. म्हणजे जर आपण हिशोब काढला तर 300 अंडे आपण सरासरी खराब निघाले असं गृहीत धरलं आणि त्यानंतर 2700 पिल्लं जन्माला आली. 2700 पिल्लं जन्माला आल्यानंतर 300 पिल्लांची या ठिकाणी मर झाली, म्हणजे लहानपणीच असताना 1 महिन्याच्या आत त्यांची मर झाली. आता उरले 2400 पक्षी, बरोबर. पण काय झालं की ते पक्षी आपण 4-5 महिने सांभाळ करणार आहे आणि त्यामध्ये छोटा मोठा आजार असेल, रोग असेल, त्यापासून या पिल्लांना आजार होऊन आणखी 400 पिल्ले या ठिकाणी मेली. म्हणजे टोटल आपल्याकडे जे शिल्लक राहिली ती आहेत 2000 पक्षी. आता बघा, आपण एक सरासरी 33 ते 33% पिल्लं या ठिकाणी मरतूक पकडली आहे. कारण की बरेच लोक बोलतात की तुम्ही हवेत बोलतात किंवा तुम्ही या ठिकाणी प्रॉपर हिशोब सांगत नाही. तर आपण जास्तीत जास्त म्हणजे 30% या ठिकाणी मर पकडली आहे, बरोबर. आता 2000 पक्षी आपल्याजवळ शिल्लक आहेत, हे तुम्ही मनात पकडून चला. आता हे आपण थोड्या वेळासाठी साईडला ठेवू आणि आपण काय केलं होतं की कोंबड्यांचे फक्त 1 महिन्याचे अंडे काढून इन्क्युबेटरमध्ये टाकली होती, बरोबर. म्हणजे दुसऱ्या महिन्यापासून त्या कोंबड्या पुन्हा अंडे देण्यासाठी तयार आहेत किंवा दुसऱ्या महिन्याला ते पुन्हा अंडे देणारच आहेत. मग असे करून आपण काय करणार आहोत, 1 महिना पहिला गेला जे अंडे इन्क्युबेटरमध्ये टाकली, पण दुसऱ्या महिन्यापासून पुढचे 5 महिने असे आपण या ठिकाणी अंडे जे आहेत या ठिकाणी त्यांची विक्री केली. समजा दिवसाला 100 अंडी येत होती आणि महिन्याची आपण जर हिशोब काढला तर 3000 अंडी महिन्याची भेटत होती. जर आपण 5 महिने अंडी काढली तर आपल्याकडं 15,000 अंडे भेटले आणि प्युअर गावरानचं अंडं या ठिकाणी मी स्वतः 12 ते 15 रुपयाच्या आसपास विकतो. तुमच्याकडे काय स्किल आहे, तुमच्याकडे काय मार्केट आहे, तुमच्याकडे काय गिरायक आहे, तुमच्याकडे काय क्वालिटी आहे, यावरून तुम्ही तुमचं अंडं आरामशीर विकू शकता. पण या ठिकाणी मी स्वतः प्युअर गावरान कोंबडीचं अंडं 12 ते 15 रुपयाला विकतो, कारण की तशी मार्केटिंग पण करावी लागते, बरोबर. तर आपण सरासरी 12 रुपयाला प्युअर गावरान कोंबडीचं अंडं पकडलं तर आपल्याला अंडी उत्पादनातून 5 महिन्याचे 1,80,000 रुपये फक्त अंडी उत्पादनातून या ठिकाणी भेटणार आहेत. बघा, आता आपण या ठिकाणी काय केलं की एक प्रॉपर काय करायचं आहे नियोजन ते बघितलं आणि त्यानंतर आपण आतापर्यंत फक्त अंड्यामधून किती उत्पादन निघाल हे बघितलं आहे. आता आपल्याला दोन प्रकारचे खर्च बघायचे, लॉट बॅचचा खर्च, एकदा गुंतवणूक करायला लागणारा खर्च आणि पिल्लं विकून मिळणारा उत्पन्न, बरोबर. आता आपण पुढच्या पॉईंटकडे वळूया, पण त्या अगोदर पुन्हा आठवण करून देतो आहे, कळकळीची विनंती करतो आहे, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुम्ही ज्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहात तो जिल्हा मला कमेंटमध्ये सांगा. आता बघा, आपले जे पहिले आपण 2000 पक्षी इन्क्युबेटरमधून काढली होती 3000, त्यातून 1000 आपण मरतूक पकडली आणि 2000 आपल्याकडे शिल्लक आहे. आता त्यांचा आपण खर्च आणि त्या 500 कोंबड्यांचा खर्च तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता बघा, गावरान कोंबडी जी असते ती सरासरी 1 किलो होईपर्यंत 3 ते 4 किलो खाद्य या ठिकाणी खाते, बरोबर. तर मग आपल्याकडं 2000 पक्षी आहेत, मग त्यांना जर आपण 4 किलो खाद्य पकडलं 1 किलो होईपर्यंत तर सरासरी 8000 किलो खाद्य त्यांना आपल्याला द्यावं लागेल. पण आता 8000 किलो खाद्य आपण त्यांना विकतचं द्यायचं का, तर अजिबात नाही. कारण की जर आपण 8000 किलो खाद्य त्यांना विकतचं दिलं तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खर्च येऊ शकतो. त्यामुळे आपण काय करणार की 30 ते 40%च खाद्य या ठिकाणी आपण विकतचं देणार आहोत. त्यामुळे मी सरासरी 300 किलो खाद्य विकतचं या ठिकाणी पकडलं आहे. आता विकतच्या खाद्याचा जो रेट आहे तो 28 रुपयापासून 32 रुपयापर्यंत सरासरी आपल्याला बघायला भेटतो. कमी जास्त होऊ शकतो, पण सरासरी आपल्याला 32 रुपयापर्यंत सहजपणे भेटून जाते, बरोबर. पण तरी देखील मी 34 रुपये खाद्य पकडलं आहे, कारण की आपल्याला जो खाद्य नेण्याचा आणायचा खर्च असतो तो पण यामध्ये आपण इन्क्लूड केलेला आहे, बरोबर. कारण की बरेच लोक बोलतात की तुम्ही लोक किरकोळ खर्च पकडत नाही, त्यामुळे मी प्रत्येक किलोमागं 2 रुपये एक्स्ट्रा ट्रान्सपोर्टेशनचे पकडलेत. असे करून आपल्याला 300 किलो विकतच्या खाद्याचे 1,02,000 रुपये या ठिकाणी फक्त पक्ष्यांना खाद्य विकतचं लागणार आहे. आणि मोठ्या 500 पक्ष्यांना, जे आपल्याकडे मोठ्या कोंबड्या असेल किंवा कोंबड्या असेल, त्यांना 1,02,000 रुपयाचं त्यांना देखील खाद्य लागणार आहे. आता तुम्ही म्हणाल की इकडं 2000 पक्ष्यांना 1,02,000चं खाद्य आणि 500 पक्ष्यांना 1,02,000चं खाद्य, तर सारखंच कसं काय. तर बघा, ज्या कोंबड्या मोठ्या आहेत त्या दिवसाला 100-120 ग्रॅम खाद्य खातात,
त्याच ठिकाणी जर पिल्लं असेल तर 30, 40, 50 ग्रॅमच्या आतच दिवसाला खाद्य खातात, त्यामुळे खर्च देखील कमी असतो. आणि उर्वरित 70% जे खाद्य आहे त्याचं तुम्हाला नियोजन कसं करायचं आहे, जर यावर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, पण मी थोडक्यात सांगून देतो. त्यासाठी तुम्हाला ॲझोला असेल, त्याचप्रमाणे BSF किडे असेल, त्याचप्रमाणे चारा पिके असेल, मेथी, पालक आणि त्याचप्रमाणे शेवगा, सुबाबळ असे तुम्हाला घरगुती या ठिकाणी चारा तयार करावा लागेल. हॉटेल वेस्ट, मार्केट वेस्ट, भाजीपाला वेस्ट किंवा मासे वेस्ट यामधून तुम्हाला मोठ्या प्रमाणात किडे तयार करावे लागतील. आता या विषयावरती आपण सविस्तर एक व्हिडिओ बनवू, त्यामुळे तुम्हाला मी कदाचित प्रॅक्टिकलसुद्धा दाखवून देईल. पण आपण या ठिकाणी जर खाद्याचा खर्च पकडला तर या ठिकाणी 2,04,000 रुपये आपल्याला सर्व पक्षांचा खाद्य खर्च येतो आहे, 30 ते 40% विकतच्या खाद्याचा, बरोबर. आता 2,04,000 रुपये आपला हा काय झाला तर फक्त खाद्याचा खर्च झाला. पण जर आपण मोठ्या प्रमाणात पक्षी सांभाळतो आहे तर साहजिक आहे त्यांना मोठ्या प्रमाणावर आजारी येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. त्यामुळे आपण काय करायचं आहे की स्वच्छता, फवारणी, लसीकरण, औषधं हे सर्व योग्यरित्या टाईम टू टाईम आपल्याला करायचं आहे. जर आपण लसीकरणाचा खर्च बघितला तर सरासरी आपण 20,000 रुपये या ठिकाणी लसीकरणाचा खर्च गृहीत धरून चाललो आहे, बरोबर. त्यानंतर आपल्याला आपल्या शेडमधील तूस, चुना फवारणी, म्हणजे आपल्याला जेव्हा आपण शेड स्वच्छ करू, तूस बदलू, तेव्हा आपल्याला चुना टाकावा लागेल. त्यानंतर दर 10 ते 15 दिवसाला आपल्याला त्या कोंबड्यांवरती फवारण्या करावा लागेल, बरोबर. आणि असा जो खर्च आहे, तूस, चुना फवारणी असेल किंवा इतर खर्च असेल जो या ठिकाणी प्रोटेक्शनचं काम करतो आहे, तर या ठिकाणी आपण 20,000 रुपये पकडून चाललो आहे. सोबतच जर तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणावर पक्षी सांभाळत असाल तर तुम्हाला रोजचं गाडीमध्ये पेट्रोल टाकावं लागेल किंवा तुम्ही स्वतः जर तुम्हाला दिवसभर त्या ठिकाणी लक्ष द्यावं लागेल. छोट्या मोठ्या गोष्टी असेल ज्यामध्ये तुमचं लाईट बिल असेल, त्याचप्रमाणे इतर गोष्टी असेल, ताडपत्री फाटली किंवा मग नेट फाटली तुमची किंवा अशा भरपूर छोट्या मोठ्या गोष्टी असेल, त्या आपण प्रति महिन्याला 10,000 रुपये, आता 10,000 रुपये प्रति महिन्याला आपण तो खर्च पकडला आहे, म्हणजे 6 महिन्याचे झाले 60,000 रुपये. म्हणजे आपण जो टोटल खर्च बघतोय आणि जे उत्पन्न बघतोय ते आहे मित्रांनो 6 महिन्याच्या लॉटचं आहे. पुन्हा लक्षात घ्या, हे 6 महिन्याची एक बॅच करायची आहे आणि त्या संपूर्ण बॅचचा खर्च आणि उत्पन्न आपण या ठिकाणी काढतोय, बरोबर. आता आपण टोटल खर्च जर बघितला या ठिकाणी तर एकूण खर्च झाला 1,00,000 रुपये. काय 1,00,000 रुपये लसीकरण किंवा इतर खर्च झाला आणि 2,04,000 रुपये तो या ठिकाणी खाद्य खर्च झाला, बरोबर. आता हे झालं आपलं खर्च. आपण टोटल पण बघणार आहोत शेवटला आणि या ठिकाणी मी स्टेप बाय स्टेप पण सांगतोय. आता आपण या ठिकाणी अंडे विकल्यानंतर आपण फायदा बघितला होता. आता आपण 4-5 महिने पक्षी सांभाळून आणि ते 1 किलोच्या पुढं नेऊन त्यानंतर आपण विकणार आहोत आणि त्याचं आपण या ठिकाणी उत्पन्न बघणार आहोत. अजून यामधून आपल्याला खर्च वजा करायचा आहे आणि वन टाईम इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक ते देखील बघायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ कोणी स्किप करायचा नाही आहे, शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. तर बघा 2,000 पक्षी होते. आता 2,000 पक्षी म्हटल्यानंतर त्यामध्ये 40% कोंबडे निघतील, 60% सरासरी कोंबड्या निघतील. जर आपण 800 कोंबडे पकडले तर 600 रुपयांनी म्हणजे 600 रुपये प्रति कोंबड्याच्या हिशोबाने 4,80,000 रुपये आपल्याला 800 कोंबडे विकून उत्पन्न भेटलं. तर त्याच ठिकाणी 1,200 कोंबड्या निघाल्या, ज्या 60% आपण जर धरल्या तर 1,200 कोंबड्या आणि प्रति कोंबडी 400 रुपयांनी आपण जर पकडली तर 4,80,000 रुपये कोंबड्यांचे विकून देखील आपल्याला भेटले. आज आपण जर 4,80,000 4,80,000 असे जर आपण एकत्र केले तर 9,60,000 रुपये आपल्याला पक्षी विकून मिळालेले उत्पन्न आहे. पण अजून ह्यातून आपल्याला खर्च वजा करायचा आहे. बघा आता बरेच लोक बोलतील की कोंबडा 600 कसं काय, तर माझ्याकडे कोंबडा कधीकधी 500ने पण जातो, कधीकधी 1,000 रुपयांनी पण जातो. कोंबडी कधीकधी 400ने पण जाते, कधीकधी 500ने पण जाते. जसं मार्केट आहे, जसं गिरायक आहे, जसं तुमच्याकडे स्किल आहे तसं तुम्ही त्या ठिकाणी विकू शकता. त्यासाठी तुम्हाला स्वतः शिकावं लागेल, स्वतः धंद्यामध्ये उतरावं लागेल. आता बघा आपल्याला जे उत्पन्न भेटलं होतं 9,60,000 रुपये पक्षी विकून आणि 1,80,000 जे अंडे विकून, बरोबर. असे आपल्याला 11,40,000 रुपये या ठिकाणी अंडे आणि पक्षी विकून 6 महिन्यामध्ये आपल्याला भेटले होते. आता त्यामधून आपण काय केलं की 2,04,000 रुपये खाद्य खर्च वजा केला आणि त्यानंतर 1,00,000 रुपये इतर खर्च तो या ठिकाणी आपण काय केलं तर वजा केला. आता आपण 2,00,000 आणि 1,00,000 असे 3,04,000 रुपये खर्च वजा करून आपल्याकडं जो शिल्लक नफा उरला आहे तो आहे 8,36,000 रुपये 6 महिन्यासाठी.
तर बघा, खूप मोठं पॅकेज या ठिकाणी आपल्याला आपल्या शेतात, आपल्या मातीत, आपल्या कुटुंबासोबत आणि आपण मालक बनून आपल्याला या ठिकाणी भेटतोय. जरा तुम्ही प्रत्येक महिन्याचा हिशोब काढला तर सरासरी 1,40,000 रुपयाच्या आसपास प्रति महिना तुम्हाला उत्पन्न या ठिकाणी निघतं आहे. आता बघूया आपण मेन गोष्ट म्हणजे ती आहे की गुंतवणूक भांडवल किंवा तुम्हाला एकदाच करावा लागणारा खर्च. आता बरेच लोक हा जो खर्च आहे तो या ठिकाणी काय करता की या ठिकाणी भरपूर स्कीमा आहेत किंवा लोन काढता किंवा त्यांच्याकडं ऑलरेडी पैसे असतात त्यामधून ते करतात. प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने ही इन्व्हेस्टमेंट करत असतं. जर तुमच्याकडे इतका पैसा नसेल, तुम्ही कमी लेवलवर किंवा छोट्या लेवलवर तुम्ही या ठिकाणी करू शकता. तर बघा, या ठिकाणी गुंतवणूक एकदाच येणारा खर्च म्हणजे तुम्हाला जर जो खर्च करताय तुम्ही त्यानंतर तुम्ही शेकडो बॅच काढू शकता, पण ती गोष्ट तुम्हाला पुन्हा खर्च करावं लागणार नाही आणि ती तुमची इन्व्हेस्टमेंट कायमस्वरूपी असणार आहे. जसं की शेड असेल ते तुम्हाला लाईफ टाईमसाठी असणार आहे. 10 वर्ष देखील तुम्ही त्यामध्ये उत्पादन घेऊ शकता. म्हणजे थोडक्यात ती तुमची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला समजून सांगायची, धरून चालायची आहे. आणि तुमची ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ही तुमची एका लॉटमध्येच तुमची वसूल होऊन जाते. आता बघा, आपण बघूया आता शेड किती लागेल तर 30 फुटाची रुंदी आणि 100 फुटाची लांबी म्हणजे 30 बाय 100 म्हणजेच या ठिकाणी 3,000 स्क्वेअर फूटचं कमीत कमी आपल्याला शेड असणं गरजेचं आहे. बरोबर, 30 बाय 100 आणि 3,000 स्क्वेअर फूट, कारण की सरासरी प्रत्येक कोंबडीला दीड स्क्वेअर फूट तरी जागा लागते. पण तरी देखील आपण 3,000 स्क्वेअर फूट कमीत कमी पकडलं आहे. तुम्ही जितकं मोठं शेड करशाल तितकं चांगली गोष्ट आहे. आपण एक सरासरी शेड खर्च 5 लाख रुपये पकडला. त्यानंतर आपण खाद्य, पाणी, भांडे 50,000 रुपये पकडले. त्यानंतर आपलं काय करायचं आहे, अर्ध बंदिस्त करायचं आहे, कारण की आपला 70% खाद्य खर्च या ठिकाणी वाचणार आहे. त्यासाठी आपण 1 एकरमध्ये पूर्ण तार कंपाऊंड करून 1 लाख रुपये आपल्याला त्याचा खर्च येणार आहे. हा खर्च कमी जास्त होऊ शकतो. त्यामध्ये आपण पूर्ण झाडं लावायची आहेत. जसे की आपण सुबाबळीची झाडं लावली तर अतिउत्तम आहे, कारण की तुम्हाला सुबाबळीचं देखील उत्पन्न शेवग्याची झाडं लावायची आहेत म्हणजे तुम्हाला शेवग्याचं देखील उत्पन्न भेटेल आणि सोबतच कोंबड्या शेवग्याचा पाला देखील खातील. तुम्ही जर शेळीपालन करत असाल तर शेवग्याचा पाला त्यांच्यासाठी पण चारा म्हणून उपयुक्त आहे आणि कोंबड्यांना फिरण्यासाठी सावली देखील त्यामध्ये तयार होईल. आता त्यानंतर या ठिकाणी 500 कोंबड्या आणायला आपल्याला लागले 2 लाख रुपये आणि 50 कोंबड्या आणायला लागले 30,000 रुपये. असे एकूण आपल्याला 8,80,000 रुपये सरासरी खर्च आला. हा खर्च कमी जास्त होऊ शकतो. म्हणजे जर आपण बघायला गेलो तर आपल्याला 6 महिन्यात 8,36,000 रुपये निव्वळ नफा, निव्वळ प्रॉफिट होतो आहे. तर त्याच ठिकाणी आपल्याला करावी लागणारी जी गुंतवणूक आहे ती 8,80,000 रुपये एकदा करावी लागणारी गुंतवणूक आहे. जर बघायला गेलं त्या ठिकाणी तुमची जी गुंतवणूक आहे ती तुमची एका लॉटमध्ये किंवा एका बॅचमध्ये किंवा एका 6 महिन्यामध्ये तुमची जी गुंतवणूक आहे ती पूर्णपणे वसूल होऊन जाते. तर अशा प्रकारे तुम्ही नियोजन करू शकता. हे झालं माझं मत, पण तुम्हाला कोणता मार्ग योग्य वाटतो किंवा तुम्हाला तुमची कोणती पद्धत आहे ती तुम्ही या ठिकाणी योग्यरित्या करू शकत असाल तर तीसुद्धा तुम्ही करू शकता. कारण की मित्रांनो, जितकं कुक्कुटपालन करणं सोपं वाटतं तितकं सोपंही नाही आहे आणि जितकं अवघड तुम्ही विचार करताय तितकं अवघड पण नाही आहे. जर तुम्ही काळजीपूर्वक हा व्यवसाय केला, योग्यरित्या सर्व गोष्टी काळजीपूर्वक केल्या, टाईम टू टाईम केल्या आणि त्याचप्रमाणे तुम्ही कोणताही व्यवसाय करण्या अगोदर त्याचं प्रॉपर तुम्ही नियोजन करा, त्याचं तुम्ही कॅल्क्युलेशन करा. तुम्ही स्वतः फक्त माझ्याकडूनच नाही तर प्रत्येक लोकांकडून तुम्ही स्वतः माहिती गोळा करा. ऑफलाईन ऑनलाईन तुम्ही माहिती काढा आणि प्रॉपर त्याचं आधी नॉलेज घ्या. कारण की बरेच लोक अर्धवट नॉलेज घेऊन व्यवसायामध्ये उतरतात आणि त्यानंतर ते नॉलेज घेण्यास सुरुवात करतात, पण तोपर्यंत त्यांना खूप मोठं नुकसान होतं आणि नंतर पुन्हा बिझनेसमध्ये उतरण्यासाठी या ठिकाणी त्यांची हिंमत होत नाही. ते निगेटिव्ह विचार करायला सुरुवात करतात आणि त्यामुळे परत लोक म्हणतात की धंदा या ठिकाणी परवडत नाही किंवा धंद्यामध्ये पैसे नाही. तर असं म्हणणं खूप चुकीचं आहे. कारण की तुम्ही जर धंदा करत असाल किंवा बिझनेस करत असाल, कोणतंही क्षेत्र असो, कुक्कुटपालन असो किंवा कोणतंही क्षेत्र असो, तुम्ही आधी प्रॉपर नॉलेज घ्या. फक्त माझ्याकडूनच नाही तर तुम्ही जितकं घेता येईल तितकं आधी नॉलेज घ्या. कारण की धंदा जितका तुम्हाला प्रॉफिटेबल वाटतो तितका रिस्की पण आहे, तितकं याच्यामध्ये लॉसेस होण्याचे पण चान्सेस जास्त आहे. त्यामुळे तुम्ही प्रॉपर नॉलेज घ्या म्हणजे तुमचे जास्तीत जास्त चान्सेस हे प्रॉफिट होण्याचे असले पाहिजे. त्यामुळे तुम्ही पूर्ण माहिती काढूनच या ठिकाणी तुम्ही धंद्यात उतरू शकता. तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरायचं नाही आहे. तुमचा जिल्हा मला कमेंटमध्ये नक्की कळवा म्हणजे मला नक्की कळेल की या ठिकाणी
कुठून कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून या ठिकाणी माझे व्हिडिओ बघितले जातात. येणाऱ्या काळात जर मी त्या जिल्ह्यात येणार असेल तर तुमच्या फार्मवर किंवा तुम्हाला भेटायला मी नक्की येऊ शकतो. सोबतच असेच व्हिडिओ या ठिकाणी नेहमी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.